वाशिम मधल्या लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली आहे। ई-केवायसी करून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त झाल्यात। सर्वच लाडक्या ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा असा संताप महिलांनी यावेळी मांडला। जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। कर्मचारी आहेत, ग्रामपंचायत सेवक, त्यांना विचारलं का? नाही सर, मग इकडे काय उत्तर मिळालं आता? केवायसी चुकली केवायसी चुकली म्हणले। तुमचं आमचे बी 2 हप्ते पैसे काय येत नाहीत? काय येत नाही, कोणाला 2 हप्ते झाले। आजीबाई पैसे किती आले? 2 हप्ते आले नाहीत, 2 हप्ते पडलेच नाहीत। आम्ही केवायसी केल्या तर त्या बँकेला गेलं तर केवायसी झाली नाही म्हणायची तर हा हो हा हा मी माळेगावून बोलालो। मैं 3 हप्ते चुकली, केवायसी झाली, सगळं झालं, तरी पण म्हणतात की केवायसी चुकली म्हणतात। केवायसी चुकली म्हणाली तर आम्ही 1 हप्त्याची नाही पडली माझी। आम्ही डिग्रज बुजुर्गून आलेले आहे। आमची केवायसी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही। सरकारला नम्र विनंती करण्यात येते की आमची आम्हाला म्हणते की तुमची केवायसी चालू करू, तुमचे पैसे देऊ, तेव्हाच आम्ही उठणार, इथून नाहीतर उठणार नाही। आम्हाला कलेक्टरचं दार आहे, कलेक्टर साहेबांचं जे ऑफिस आहे त्यांचं दार आहे, कधी उठणार इथून? जेव्हा कलेक्टर साहेबांना सांगितले की तुमची केवायसी मी पुन्हा चालू करा तो सरकार आहे, तेव्हाच आम्ही इथून जाणार, नाही तर जाणार नाही। 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता मिळेना संतप्त महिलांनी थेट कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे, परंतु राज्यातील महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत असं सर्वांचं म्हणणं आहे। आपण बघू शकता, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्याचा दावा सरकारने केला आहे, परंतु सरकारने हा दावा बोगस केला आहे। कारण अनेक महिलांचे प्रश्न आहेत की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांच्या अकाउंटवर आणखी पैसे जमा झालेले नाहीत। या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून त्याचा थेट भंडारा जिल्ह्यामध्ये उद्रेक पाहायला आपल्याला मिळालेला आहे। कारण त्या ठिकाणी आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींनी थेट मुंबई आणि कोलकाता हा महामार्ग अडवलेला आहे आणि त्यावर आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे आणि सरकारवर सुद्धा खूप मोठा आरोप करण्यात येत आहे की हे बोगस आपल्याला दाखवत आहेत, परंतु कोणतेही हप्ते जमा करत नाहीत। आपण बघू शकता, आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारला तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पैसे खात्यात जमा झाले नाहीत, परंतु सरकार असं म्हणलं होतं, महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याच्या नंतर एकाच वेळी 2 महिन्यांचे हप्ते मिळतील असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं, परंतु प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही अशी तक्रार यावेळी करण्यात आली। तातडीने पैसे जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही काही महिलांनी दिलेला आहे। आपण बघू शकतो की योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांची नावे यासमोर यादीतून वगळण्यात आलेली आहेत, परंतु खूप महिलांचा असाही प्रॉब्लेम आहे की केवायसी करून सुद्धा अकाउंटवर पैसे जमा झालेले नाहीत। काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचंही समोर आलेले आहे। तांत्रिक अडचणी, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा माहिती अपलोडमध्ये झालेल्या चुका यामुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळाले नसल्याचं सांगितलं सुद्धा जात आहे। मात्र या कारणांमुळे महिलांच्या संतापात काहीही फरक पडलेला दिसून आला नाही। योजना आमच्यासाठी आहे, मग चुका आम्ही का भोगायच्या असा सवाल आंदोलक महिलांनी थेट सरकारला केलेला आहे। आपण बघू शकतो की आंदोलन करणाऱ्या महिला खूप संतापलेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा सरकारवर तीव्र आरोप आहे। प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर महिलांनी आंदोलन मागे घेतलेले आहे, परंतु महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे, परंतु महिलांनी पुन्हा खूप मोठं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे। कारण लाडकी बहीण योजनेचे हप्ते वेळेवर न मिळणे, यादीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी यामुळे योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। भंडाऱ्यातील आंदोलनानंतर आता इतर जिल्ह्यांमध्येही असाच संताप आपल्याला पाहायला मिळणार आहे। सरकारने तातडीने याकडे लक्ष दिले पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेचा त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे अशी महिलांकडून मागणी होत आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।